रव्याची कुरडई करायची, त्याच्यासाठी मी हा 1 किलो रवा घेतला आहे आणि आता तो भिजायला टाकणार आहे. पांढरा शुभ्र आहे चांगला. बारीक रवा आहे हा, चांगला बारीकच रवा शक्यतो घ्यायचा, म्हणजे त्याच्या कुरडया पण छान होतात. 3 दिवस भिजवायचा, वरचं पाणी काढायचं रोज. एक डबाच घेतला स्टीलचा मोठा आणि त्यामध्ये आता हे सर्व रवा टाकून घेतला आहे. पाणी घेतलं त्यामध्ये आणि हा रवा चांगला धुवायचा आपल्याला 2-3 पाण्याने. थोडंसं असं पाणी त्यात चांगलं असं वरती असं याचं पाणी आलं की ते काढून टाकायचं आणि परत दुसरं टाकायचं. सगळं भिजवून घेते ना ते आणि मग पाणी काढते. पाणी टाकून चांगलं 2-3 वेळा असं धुवून घ्यायचं आहे आपल्याला. ते काढू वरचं पाणी 2 पाण्याने धुतलंय मी. आता हे पाणी तिसरं टाकलंय. हे पाकोड्यासाठी काल भिजवलेला रवा आता आज याचं पाणी काढून घेते आणि दुसरं पाणी टाकते. आपल्याला 3 दिवस भिजवायचा आहे तो. आणि दुसरं चांगलं पाणी, हे पाणी असं तवंग येतो त्याचा रव्याचं सगळं, ते आता काढून टाकायचं. हलवायचं नाही आहे, आधी पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. रवा येईपर्यंत, म्हणजे रवा नाही येईल असं पाणी काढायचं. हे पाणी आपल्याला फेकूनच द्यायचं, यूज नाही करायचं आहे. फक्त तो रवा सांडू नये म्हणून आपण बेसिनमध्ये न काढता आपण भांड्यातच काढून घेतलं आहे पाणी, ते पाणी टाकून घेऊ. आता दुसरं पाणी टाकते मी. संध्याकाळी परत धुवून काढा, म्हणजे वास लागत नाही त्याला. आता हे झाकण लावून आपण ठेवून देऊया. रव्याची कुरडई करण्यासाठी आपण 3 दिवस हा रवा भिजवून घेतला आहे. रोज सकाळ संध्याकाळ पाणी बदललं, दुसरं टाकलं स्वच्छ पाणी. आज 4 दिवस झाले. आता हा चीक काढून घेतला आहे मी. खूप रवा यायला लागला म्हणून मग बंद केलं पाणी काढायचं. थोडासा पातळच आहे, एवढा घट्ट नाही आहे, म्हणून मी थोडंसं पाणी कमीच ठेवणार आहे. जेवढा चीक तेवढंच पाणी ठेवायचं असतं, पण मी कमी ठेवणार आहे थोडंसं पाणी. हे पाणी गरम कर, हे पाणी उकळायला ठेवायचं आहे मला. तेवढंच पाणी ठेवलं आहे, त्याच्यात मीठ टाकते आणि मग पाण्याला उकळी आली की थोडंसं पाणी काढून घेते. 1 डब्याला पाऊण डबा असं पाण्याचं प्रमाण घेतलं आहे. आता जरा उकळी आली की मग आपल्याला चीक हटायचं. झाकण ठेवायचं त्याच्यावर. उकळी येण्यासाठी झाकण ठेवते जरा. मध्ये आता आपल्याला हा चीक टाकून घ्यायचा आहे. थोडं पाणी आईने 1-1.5 वाटी पाणी काढून घेतलेलं आहे. आणि आता हे पहा, थोडं असं चीक टाकत आपल्याला हटून घ्यायचं आहे. एकीकडे हटायचं, एकीकडे चीक टाकून घ्यायचं आहे. गॅसची थोडीशी मध्यमच ठेवायची, जास्त नाही. असं पूर्ण हा चीक मी टाकून घेतला आहे. थोडंसं पाणी टाकून आता आपण हा चीक टाकून घेऊया. हा पूर्ण आळेपर्यंत गोळी नाही झाली पाहिजे, तोपर्यंत हटत राहायचं त्याला. एका कापडाने किंवा मग असं आपण सांडशीने वगैरे पकडून मग हलवून घेऊया. अजिबात हात आपण त्यातून काढून घ्यायचं नाही, हटतच राहायचं आहे सतत. गॅसची आच आईने मोठी केलेली. आता झाकण काढलं आहे आईने. हे पहा, वर खाली करून घ्यायचं जरासं चीक. खालचं बघा थोडंसं कलर चेंज झालेला आहे. थोडंसं वरचा खाली आणि खालचा वर थोडंसं करून घ्यायचं आपल्याला आणि पुन्हा झाकण ठेवायचं. आणखी 5 मिनटं आपल्याला वाफ द्यायची बघायला.
वरची चिकावर वाफ आली की मग तशी चकाकी यायला लागली, आली आहे त्याला सकाळी. हे पहा, रव्याचा हा चीक खूप छान शिजला आहे आणि कलर एकदम पूर्ण चेंज झाला आहे. आता हे सोऱ्या घेतला आहे. कुरडईचा जसं आपण त्यांनी शेव करतो ती ताटली लावली, त्यामध्ये आता भरून घेतलं आहे. थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि भरून घ्यायचं आहे. आणि आता कुरडई करायची. प्लॅस्टिकचा कागद अंथरून घेतला आणि त्यावर अशी ही कुरडई टाकून घ्यायची. या ही रव्याची कुरडई केलेली ही तळून दाखवते मी आता तुम्हाला. रव्याची कुरडई, ते चिकाची रव्याची कुरडई आपण वाळवली 2 दिवसात, ती पण वाळली छान. त्याची राहिलेल्या याच्यात थोडेसे वडे केले, ते पण तळून दाखवते मी तुम्हाला. आम्ही वाळण्यासाठी छोट्या केल्यात. आता हे तळून दाखवूया. तेल तापलेलं आहे चांगलं कडकडीत, मस्त. बघा एवढ्या कुरडईची केवढी मोठी कुरडई होते. हे पहा, एवढ्या कुरडईची एवढी मोठी कुरडई झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमचं चॅनल नगरची आजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.